नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट अवेटेड अशा NTPC ग्रीन एनर्जीच्या IPO संदर्भात चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण सोशल मीडियावर पाहत असाल की NTPC ग्रीन एनर्जीचा 10,000 करोडचा IPO येणार असून या IPOच्या माध्यमातून इन्व्हेस्टर मालामाल होणार अशी चर्चा आपल्याला सर्वत्र दिसून येत होती. परंतु सध्या या चर्चेचे जर सूत्र आहे किंवा जे स्वरूप आहे ते थोडं बदललेलं असून या IPOमध्ये सध्या प्राइस बँड जी आहे ती 108च्या आसपास ठेवण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये बघितलं प्राइस बँड 102 ते 108 अशी करण्यात आली असल्यामुळे ग्रे मार्केट प्रीमियममध्ये याची चर्चा किंवा ग्रे मार्केट जो प्रीमियम आहे तो सध्या थोडा थंड झालेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे जे अजम्पशन आपण लावलं असेल की आपल्याला IPO अलॉटमेंट झाल्यानंतर एवढा पैसा बनेल तेवढा बनेल या संदर्भात थोडी आपल्याला अजून जरा सुबरीनं काम करावं लागणार आहे. कारण पहिला जी IPOची प्राइस बँड होती ती 25, 30 किंवा ₹50च्या आसपास ठेवण्यात येणार होती. परंतु आता ह्याची प्राइस बँड वाढवल्यामुळे ह्यातील जो ज्यूस आहे तो पूर्ण निघून गेलेला असल्यामुळे आत्ता ह्याचा ग्रे मार्केट प्रीमियमसुद्धा कमी झालेला आहे. मी व्हिडिओच्या शेवटला आपल्याला ग्रे मार्केट प्रीमियम सध्या कितीला ट्रेड करत आहे हे सुद्धा माहिती देणार आहे. तर सर्वात प्रथम आपण बेसिक माहिती पाहूया की NTPCमध्ये किती प्रकारचे IPO जो येणार आहे त्यामध्ये किती प्रकारे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येणार आहे किंवा कशी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर जसं मी तुम्हाला म्हटलं की 10,000 करोडचा IPO असून या IPOच्या माध्यमातून जवळजवळ 93 कोटी नवीन शेअर हे आपल्याला विकत किंवा NTPC बाजारात आणत आहे. आता याचं टाईम टेबल जर आपण IPOचं बघितलं तर IPO ओपन डेट होणार आहे ती नोव्हेंबर 19, 2024ला होणार आहे. IPO क्लोज डेट बघितलं तर फ्रायडे 22 नोव्हेंबरला होणार आहे. बेसिक अलॉटमेंट जे आहे ती आपल्याला मंडे नोव्हेंबर 25ला मिळणार असून आपल्याला लिस्टिंग जी होणार आहे ती वेनसडे नोव्हेंबर 27 तारखेला होताना आपल्याला दिसून येणार आहे. आता या IPOच्या माध्यमातून जर आपण बघितले ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपण एक लॉट इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात आणि याच्या माध्यमातून जर बघितलं तर शेअर जे असणार आहेत ते 138 शेअर असणार आहेत. अमाऊंट जर इन्व्हेस्टमेंट बघितलं तर ते आहेत 14,904 एवढे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावे लागणार आहे. आता रिटेल इन्व्हेस्टर मॅक्सिमम 13 लॉट घेऊ शकणार आहेत म्हणजेच 1,794 शेअर येणार आपल्याला आणि 1,93,752 रुपये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे. तर आणखी याच्या संदर्भात बघितलं सध्या जे ह्या NTPC ग्रीन एनर्जीमध्ये NTPCची जी होल्डिंग जी आहे ती 100% असल्यामुळे एकदा का IPO लिस्ट झाल्यानंतर याची शेअर होल्डिंग जो पॅटर्न आहे किंवा शेअर होल्डिंग आहे ती सुद्धा कमी होणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे. त्याचबरोबर ॲज अ आपण एम्प्लॉय म्हणून जर ॲप्लिकेशन करत असाल तर आपली तर ₹5चा डिस्काउंट पर शेअर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण ॲज अ एम्प्लॉय असेल तर एम्प्लॉईच्या कॅटेगरीमधून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं असेल NTPC ही देशातील सर्वात मोठी जी आहे ती विद्युत निर्मित कंपनी असून ही भारत सरकारच्या अंडर काम करणारी एक महत्त्वाची कंपनी आहे. तर सध्या जसं मी तुम्हाला सांगितलं ग्रे मार्केट जर प्रीमियम बघितला तर जो पहिला जो ग्रे मार्केट प्रीमियम होता तो अगदी डबल होणार असे सर्वांना आपल्याला आशा होती. परंतु सध्या प्राइस बँड वाढवल्यामुळे ह्यामध्ये जर ग्रे मार्केट प्रीमियम जो सध्या दिसत आहे तो अगदी 5 ते 10 रुपयाच्या आसपासच दिसत आहे. ग्रे मार्केट एकदम कमी झाले आणि सध्या तुम्ही बघत असाल की सध्या FIs जी आहे ती इंडियामधून किंवा मार्केटमधून मोठ्या प्रमाणात सेलिंग करत असल्यामुळे पैसा काढत असल्यामुळे सध्या इंडियन मार्केटसुद्धा आपल्याला इकडं निफ्टी खाल्लेल्या दिसून येत आहे. त्यामुळे जोपर्यंत मार्केट सावरत नाही आणि सध्या ह्या प्राइस बँड वाढवल्यामुळे ह्या IPOसाठी असं वाटतं की रिटेल कस्टमरचा जो रिस्पॉन्स आहे तो एकदम कमीच आपल्याला दिसून येणार आहे आणि त्यामुळे आपण जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत एकदा सल्ला घ्या, त्याच्यासोबत कन्सल्टेशन घ्या आणि त्यानंतरच आपण IPOला अप्लाय करायचं आहे. कारण म्हणावा असा ग्रे मार्केट प्रीमियम सध्या NTPC ग्रीन एनर्जीमध्ये राहिलेला नाही. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.